रात्री साधारणपणे सर्वच लोक जेवणानंतर शतपावलीसाठी बाहेर पडतात. आपण सीसीटीव्ही मध्ये पाहू शकता, परिसरात अनेक महिला, वयोवृद्ध आणि तरुण नागरिक रस्त्याच्या कडेला शांततेत चालताना दिसतात. पण आता हाच निवांतपणा चोरट्यांसाठी संधी ठरतोय. सिडको उमा पार्क भागात पुन्हा एकदा मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळाला. श्रीराम नगरातून उमा पार्क भागात शतपावली करत असलेले शंकर पाटील, वय वर्ष 40, हे मोबाईलवर बोलत असताना दुचाकीवरून असलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हातातून मोबाईल हिसकावला आणि क्षणार्धात नजरेआड झाले. या संदर्भात मोबाईल धारक शंकर पाटील यांनी आपली आपबीती 9 न्यूज महाराष्ट्राशी बोलताना सांगितले. शंकर दीपा पाटील. तुम्ही राहिला कुठं? श्रीरामनगर शिवरो हाऊस. काय प्रकार घडला? सर, मी रात्री जेवण झाल्यानंतर चक्कर मारत शेतपावली करत होतो आणि शेतपावली करत असताना मी मोबाईलवर बोलत असताना मागून 2 चोरटे आले मोटरसायकलवर आणि त्यांनी माझा हातातून मोबाईल हिसकावला आणि शुभम पार्ककडे पळाले. तरी इथं खूप लोकांचे बऱ्याच तक्रारी आहेत. वयस्कर वृद्ध माणसं दररोज रात्री चक्कर मारतात, फिरतात आणि हे असे चोरटे कोणाचे सोनचाकडी चोरतात, कोणाचे मोबाईल चोरतात. हे नेहमी चोरट्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तरी या प्रकारानं पोलिसांनी थोडे लक्ष घालावे आणि गस्त वाढवावी, एवढी माझी मागणी आहे. बरं, तुमचा मोबाईल चोरीला गेला, या संदर्भात तुम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट कळवली? हो, कळवली. बरं, कुठल्या पोलीस स्टेशनला? अंबड पोलीस स्टेशन. या प्रकरणी शंकर पाटील यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान या परिसरात याआधीही मोबाईल व सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्यात. परिसरातील नागरिकांनी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी केली. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक.